आणि यानंतर एक अत्यंत हृदयद्रावक बातमी. कोमामध्ये असलेल्या आपल्या मुलीजवळ लवकरात लवकर पोहोचता यावं यासाठी साताऱ्यामधल्या एका बापाची धडपड सुरू आहे. कराडमध्ये राहणारी एक मुलगी शिकण्यासाठी अमेरिकेत गेली. तिथे तिचा अपघात झाला आणि ती कोमात गेली. तिच्या रक्ताचे नातेवाईक अमेरिकेत जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत या मुलीवर पुढचं ऑपरेशन करता येणं शक्य नाहीये. परिस्थिती इतकी गंभीर आहे, पण अजूनही या मुलीच्या वडिलांना अमेरिकेचा व्हिसा मिळत नाहीये. हा सगळा प्रकार नेमका काय आहे बघूया. फोटोमध्ये दिसणारी ही 35 वर्षांची नीलम शिंदे, मूळची साताऱ्यातल्या कराडची. नीलम सध्या अमेरिकेत मृत्यूशी झुंज देतेय. नीलमचा अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये मोठा अपघात झाला, त्यात ती कोमात गेली. आता तिच्यावर पुढचे उपचार करण्यासाठी तिच्या रक्ताच्या नातेवाईकांची गरज आहे. मात्र नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळत नाहीये. नीलम शिंदे कॅलिफोर्निया विद्यापीठात MS शेवटच्या वर्षात शिकतीये. नीलम शिंदेचा 14 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियामध्ये अपघात झाला. नीलम इव्हनिंग वॉकला गेली असताना एका गाडीनं तिला धडक दिली. नीलमच्या मैत्रिणीनं या संदर्भात नीलमच्या वडिलांना फोन करून माहिती दिली. नीलमवर सॅक्रामेंटोमधल्या US डेव्हिस मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या हॉस्पिटलनंही नीलमच्या वडिलांना अपघाताबद्दल माहिती दिली. नीलमच्या मेंदूचं ऑपरेशन करायचंय. नीलम कोमात असल्यानं तिच्या रक्ताच्या नातेवाईकांची पुढच्या उपचारांसाठी परवानगी आवश्यक आहे. तसंच या अपघातातल्या दोषी ड्रायव्हरला पोलिसांनी पकडलंय. मात्र रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचं अमेरिकेतले पोलीस सांगतायत. परिस्थिती एवढी गंभीर असताना नीलमच्या वडिलांचा व्हिसासाठी लढा सुरू आहे. 16 फेब्रुवारीला शिंदे कुटुंबियांनी व्हिसासाठी अर्ज केलाय. 10 दिवस झालं ही आमची मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. ती एकटी आहे, तिच्या मदतीला तिथं कुणी नाही. असं असताना आम्ही जाणं अतिशय गरजेचं आहे. आम्हाला गेले 10 दिवस झालं तिच्या वडिलांची परिस्थिती पाहिली. तिची आई गेल्या वर्षामध्ये ब्रेन ट्यूमरनं एक्सपायर झाली. त्यामुळे वडीलसुद्धा या ठिकाणी या आघातामध्ये आहेत आणि त्या आघाताचा हा दुसरा आघात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी म्हणजे मदत करायसाठी आम्हाला कुठलाही आधार नाही. त्यामुळं आम्हाला एक आपला चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की आमची ही व्यथा आपल्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी आणि आम्हाला व्हिसा मिळावा एवढी मी हात जोडून आपणासमोर विनंती करतो. नीलमच्या आईचं वर्षभरापूर्वी निधन झालंय, तर तिच्या वडिलांच्या पायामध्येही रॉड घालण्यात आलाय. अशावेळी शिंदे कुटुंबियांना तातडीनं मदत होणं गरजेचं आहे. नीलम आणि तिच्या कुटुंबियांची ही व्यथा NDTVनं दाखवल्यानंतर शिंदे कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फोन करून मदतीचं आश्वासन दिलंय. तसंच शिंदे कुटुंबियांच्या व्हिसासाठी भारत सरकारचा अमेरिकेशी पत्रव्यवहार सुरू झाल्याची माहिती मिळतेय. रोज 1-1.5 वाजता बोलतात की काही नाही, की आत्ताशी सुधारणा थोडीफार झालेली आहे, तरी तुम्ही येण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर. आणि रक्तातलं हे असल्यामुळं, मी बाप असल्यामुळं मला माहित किती किती सहन करायचं, काय करायचं हे बापाला माहिती. पण काय हे बाकी हे कुणी आम्हाला हे केलं नाही. तरी आता आमचं सरकारला बरोबर जाग आली. सरकारनं आपल्या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं उचलून बी धरलं, मीडियाने धरलं. त्यामुळं आम्हाला हा उद्याचा जो आहे व्हिसाचा प्रोग्राम ते आम्हाला मिळाला आणि मी माझ्या मुलीला भेटायला लवकरच जावा. आता शिंदे कुटुंबियांना लवकरात लवकर व्हिसा मंजूर होईल आणि मुलीच्या जीवन मरणाच्या लढ्यात वडिलांची मदत मिळाल्यावर नीलम हा लढा जिंकेल ही सदिच्छा. राहुल तपासे, NDTV मराठी, मुंबई.